हरिओम. आत्माराम त्यागनिरूपण भाग 20. 17व्या ओवीमध्ये आपण पाहिलं, समर्थ संतांच्या स्वरूपाचं वर्णन करताना म्हणाले होते, तयांचे वर्णावे स्वरूप, तरी ते स्वरूपाचेची बाप, जे वेदांसी सांगवेना रूप, ते जयाचेनी प्रगटे. म्हणजे वेदसुद्धा त्यांचं रूप सांगू शकले नाही, व्यक्त करू शकले नाही. पण ते कुणी केलं? आता त्याचं म्हणजे कुणाचं? परब्रह्माचं, आत्मस्वरूपाचं. मग हे कुणी केलं काम? तर हे आमच्या संतांनी केलं. मग हे संत कोण आहेत? तर या आत्मस्वरूपाचेच हे जनक आहेत, म्हणजे जन्मदाते आहेत. 18व्या ओवीमध्ये त्यांनी शिष्याला ज्ञान देताना आधी सावधान केलं, म्हणून ते सांगतात, आता शिष्या सावधान, ऐक सांगतो गुह्य ज्ञान, जेणे तुझे समाधान अंगी बाणे. आता याला इथे प्रपंच कर, पण प्रपंच करताना तू हे जे काय ऐकतोयस हे परमगुह्य तत्त्वज्ञान आहे, टॉप सिक्रेट आहे. हे नुसतं ऐकायचं नाही. काय झालं होतं, एक दुकानदार अगदी नेहमी प्रवचनाला जायचा आणि मुलाला आपलं दुकान सांभाळायला सांगायचा. एके दिवशी मुलगा वडिलांना बोलवण्यासाठी, घरी पाहुणे आले आहेत हे बोलवण्यासाठी म्हणून मुलगा गेला आणि गर्दी होती. वडिलांपर्यंत पोहोचेपर्यंत जे प्रवचनकार होते ते सांगत होते, ते मुलांनी ऐकलं की हा ब्रह्म म्हणजे हे काही दिसणारं नसतं, हे काही एखाद्या मूर्तीमध्ये असतं असं नाही, तर हे प्रत्येक सजीवामध्ये असतं. मग यामध्ये तुम्ही आहात, मी आहे, सगळे पशु पक्षी, सगळ्यांमध्ये तेच एक चैतन्य आहे आणि तोच खरा ईश्वर आहे. हे त्यांनी ऐकलं आणि वडिलांना बोलवायला गेला. वडिलांना घेऊन आला. येताना बघितलं की आपल्या दुकानामधल्या गव्हाच्या पोत्यामध्ये गाईनी तोंड घातलेलं आहे. तो म्हणाला, अरे वा, ईश्वर आज आमच्याकडे येऊन गहू खातोय. म्हणून तो आनंदाने उड्या मारत उभा राहिला. आनंद झाला होता त्याला मनामध्ये. आणि तितक्यात वडील आले मागून आणि अरे काय रे, काय कार्ट्या, अरे बघतो का नाही तू, कशाचं दुकान सांभाळतो रे म्हणे. ते बघ, ती गायीने तोंड घातलं आणि काठी घेतली, दन 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 गाईला मारायला लागले. तो मुलगा म्हणतो, बाबा प्रवचनामध्ये तुम्ही काय ऐकलं? त्यांनी काय सांगितलं होतं महाराजांनी, की चैतन्य म्हणजे ब्रह्म हे काही फक्त मूर्तीमध्ये असतं नाही, तर सगळ्या सजीवांमध्ये असतं. तुमच्यात आहे, माझ्यात आहे, प्राण्यात आहे, पशुपक्ष्यात आहे, सगळ्यांमध्ये आहे. मग गाय आली आहे, गाय गहू खातीये म्हणजे ईश्वरच गायीच्या रूपातून येऊन गहू खातोय ना, मग त्याला खाऊ द्या ना, मारू नका ना. त्यावेळेस त्याचे वडील म्हणाले, अरे येड्या, हे असं जर तत्त्वज्ञान ऐकलं आणि धंदा कसा होणार आहे, ते तिथंच ऐकायचं आणि सोडून द्यायचं असतं. हे असे जे श्रोते आहेत ना, किंवा अशा प्रकारचे जे शिष्य श्रवण करायला जाणारे आहेत ना, त्यांना ज्ञान देण्यासाठी म्हणून समर्थांनी ही 18वी ओवी या आत्माराममधल्या त्यागनिरूपणामध्ये खूप बारकाईने अभ्यासपूर्वक आम्हाला सांगितलेली, की आता शिष्या सावधान, ऐक सांगतो गुह्य ज्ञान, जेणे तुझे समाधान अंगी बाणे. आता 19व्या ओवीमध्ये समर्थांनी आपल्याला ज्ञान दिलं ते असं, की तुवा आशंका घेतली नाही. आता इथे तुवा म्हणजे शिष्याने. तुवा आशंका घेतली नाही, परंतु मज तुझी चिंता लागली, काजे तुझी भ्रांती फिटली नाहीच कदापि. आता हे आईच्या मायेनं हा घास आपल्याला समर्थांनी भरवलेला आहे. आणि आता 20व्या ओवीमध्ये समर्थ आम्हाला सांगतात की दासबोधीचे समासी, निर्मूळ केले मीपणासी, या निरूपणेही वृत्तीसी पालट दिसेना. दासबोधात मी किती समजून सांगितलं तुला? शिष्याला म्हणतात की अरे, दासबोधामधून मी तुला काय काय सांगितलं, तर मीपणा स्वच्छ करायचा प्रयत्न केला.
तुझ्या मीपणाचे अनेक दोष काढले. 200 समासातून समर्थांनी सगळ्या विषयांना हात घातलेला आणि समर्थ म्हणतात, तू त्या दासबोधाची चांगली पारायणं केलीस. दासबोध चांगला मन लावून वाचलास. बरं, इतकंच नाही, अगदी पाठ होण्या इतका वाचलास. त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केलास. आता हा शिष्य म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, तर मीच आहे. हा विचार करून पुढे जाऊया. पुढे इतकं जरी केलं, ऐकलं, वाचलं, पाठांतरापर्यंत केलं, अभ्यास केला, पण तरीसुद्धा आपल्या वृत्तीमध्ये जितका बदल व्हायला पाहिजे, जितक्या वृत्ती पालटायला पाहिजेत, तितक्या पालटल्या गेल्या नाही. पालटलं नाही म्हणजे काही केलंच नाही असं गुरु समजतो असं म्हणण्याचं कारण नाही. आता या शिष्याला म्हणतात, तू केलंस, पण ते तितकं पुरेसं नाही. तू आणखीन करायला पाहिजेस. तुझी वृत्ती पालटायला हवी. आता बघा, आम्हाला देहनिरूपण म्हणा, या पडत मूर्खाची लक्षणं, या ह्याच्यातून आपल्याला दोष सगळ्यांना लक्षात आले आणि हेही समजलं की हा देह म्हणजे मी नाही, खरा म्हणजे मी आत्माराम आहे, मी आत्मा म्हणजेच मी खरा आहे, हे जरी समजलं. हा देह म्हणजे नाही मी हे नव्हते ठाऊक, खरंच माहिती नव्हतं आणि म्हणून यावर आम्ही जास्त आसक्ती ठेवत होतो. पण दासबोधाने आम्हाला बऱ्याच अंशी हे सांगितलं की हे घर आपण प्रत्येकजण म्हणतो ना, माझं घर माझं घर. तर दासबोधामध्ये समर्थांनी काय सांगितलं, मक्षिका म्हणती घर माझे, ढेकून म्हणती घर माझे. बारकाईने विचार केला तर खऱ्याच अर्थाने आपल्या घरामध्ये काय काय नाही बरं, कोण कोण जीव नाही आहेत, पण तरी मी म्हणतो हे घर माझं. खऱ्या अर्थाने हे घर माझं नाहीच आहे. हा देहही माझा नाही. 4 भिंतीचं घर जर माझं नाही आहे, तर या 9 द्वारांचं घर असणारं हे तरी माझं कसं असेल. पण तरी या देहावर आम्ही प्रेम करतो. तर दासबोधातून आम्हाला एवढं तरी समजलं की या देहावर आसक्ती नको. तर हा देह केवळ साधन म्हणून वापरायचा आहे, साध्यापर्यंत जाण्यासाठी. आणि म्हणूनच आता पुढे आम्हाला समर्थांनी सांगितलं की तू आणखी काय करायला पाहिजे, निराळ्या प्रकारांनी काय केलं पाहिजे. हे दासबोधात सांगितलं तेवढं पुरलं नाही, म्हणून आता आत्माराम सांगतो आहे. कारण आता या आत्मारामातून आता आमची वृत्ती हळूहळू बदलण्यासारखी आहे आणि तेही आपल्या पूर्व प्रारब्धानुसार, आपल्या साधनेनुसार, आपल्या गुरुमंत्राच्या नित्यनियमाच्या श्रवण मनन चिंतनानुसार. आता आपण किती जपाजप करतो त्यानुसार हे सगळं घडणारं आहे. म्हणून समर्थ या 20व्या ओवीमध्ये सांगतात, दासबोधीचे समासी निर्मूळ केले मीपणासी, या निरूपणे ही वृत्तीसी पालट दिसेना. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.